मजेत ना, मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज आहे महाशिवरात्री. तर म्हटलं आज आपण फुल व्लॉग शूट करूया. काय काय होतंय, कुठं कुठं जाणार ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्लॉगच्या शेवटपर्यंत असंच कनेक्ट राहा. तर आता वाजलेले आहेत 8 आणि फक्त 8 वाजताच माझं आंघोळ पण झालं. आणि आज जसं की उपवासच आहे, तर मस्त ह्यांनी ना इकडे मस्त पूजा वगैरे करून घेतलाय. म्हणजे ह्यांनी 6:30ला उठलेत, ठीक आहे. असं उठतात 7 वाजता पण आज 6:30 वाजता उठून आंघोळ वगैरे करून इथं मस्त असं पूजा वगैरे करून गेलेत. आणि इथे मी मस्त खिचडी पण बनवले. म्हणजे उठले 7 वाजता उठवलेत मला, तर उठून भांडे घासून मग पटकन आंघोळ वगैरे केली आणि मस्त इकडे खिचडी बनवून रेडी केले, बघू शकता. तर आता तिथे थोडं आहे, थोडंसं मी डब्यात घेतले आणि मग ह्यांना टिफिनमध्ये दिले. म्हणजे दोघं जण आहेत मग, तर त्यांना टिफिनमध्ये पण दिले. आता चिनू झोपलाय अजून. म्हटलं एवढं सगळं माझं ना किचनवरचं पसारा आवरायचं आहे, पण त्याआधी म्हटलं थोडंसं आपण खाऊन घेऊया, म्हणजे पेट पूजा करूया. रोज तर मी एवढ्या लवकर काही खात पीत नाही, कधी कधी होऊन जातं, पण म्हटलं आज खाऊया बनवलं तर गरमागरम. आणि दाखवते तुम्हाला. उपवास तर म्हणतो ना, म्हणजे काय कमी खायचं वगैरे, तर असं इथं केळी आणून ठेवलेत, ॲपल आणून ठेवलेत, इथे संत्री आहेत आणि हे द्राक्षे आणि रताळे आणि खिचडी. तर असं आहे उपवासाच्या दिवशी. आपण म्हणतो उपवास आहे, काय जेवण नाही केलं तर जेवणापेक्षा जास्त ना हे सर्व जातं. तर आणि सर्दी झाले त्याच्यामुळे ना डोकं एकदम जाम झालं आणि नाक पण श्वास वगैरे घेता येत नाही, बंद आहे एक नाक. असो तर उपवासाच्या दिवशी आपण म्हणतो कमी खातो, काय जास्त नाही जेवण करत, तर त्याच दिवशी जास्त जातं. तर असं तुमच्यासोबतही असंच होतं का, नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर चला आता मी हे खिचडी वगैरे खाऊन घेते. तर इकडे माझा नाश्ता वगैरे झाला आणि तेवढ्यातच ना माझा लेकरू इथे उठला आणि मग तो उठला होता. तर म्हटलं आता तो उठला आहे तर त्याचा खाऊ पिऊ करू. आणि मग त्याच्या आधी ना इकडे घर वगैरे तर झाडूनच घेतलं होतं, तसंच बाहेर पण क्लिनिंग केलं आणि पूर्ण ना जाळून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर म्हटलं पाणी वगैरे मारून घेऊ. कसं पाणी मारल्यावर ना एकदम माती सेट राहतं आणि थोडंसं ऊन जास्त पडत आहे त्याच्यामुळे ना बाहेरचं माती खूप जास्त असं ड्राय झालं आहे, म्हणून इकडे पाणी मारत होते. आणि हे पाईप ना ह्यांनी आणून ठेवलं होतं, म्हणजे पाणी वगैरे मारता येतं म्हणून, पण ते काय ह्याच्याने एकदा पण मारले नाही, तर मीच मारत असते मध्ये मध्ये. नाहीतर मग असं पाईप लावा परत काढा ह्याचा कंटाळा येतो, त्याच्यामुळे ना बादली वगैरे घेऊन येऊन ना मग त्याच्यानेच पाणी मारत असते. आपण म्हटलं आता खूप जास्त आपल्याला मारायचं आहे तर मग आपण हेच करून घेऊ. आणि तुम्ही इकडे बघू शकता मी पळून आले, तर चिनू इकडे पडला होता. तर त्याचं असं चालू होतं सारखं, जाऊ नको रे तिकडे, जाऊ नको रे तिकडे. म्हटलं तरी त्याला तिथेच जायचं होतं आणि सारखं न पडत होता. तर 2-3 वेळा पडलं डोक्यावरच, तर लागलं असेल थोडंफार. तर असं आहे. मग नंतर त्याला पकडूनच होते, तरी नंतर ना सोड 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 करत असं त्याचं चालू होतं. मग परत सोडलं होतं तर परत पडला. तर असं काहीसं असतं, खूप जास्त मध्ये मध्ये करतो, त्याच्यामुळे ना काहीच काम मला करता येत नाही. आणि फक्त हे बाहेर पाणी मारतानाच नव्हे, तर भांडे घासताना तर इतकं जास्त परेशान करतो ना की नळ चालू करायचं आहे मला, पूर्ण भांड्याचं टबच काढून बाजूला सरकवतो, तर त्याचं सर्व असं चाललेलं असतं. तर म्हणून ना त्याला घेऊन काहीच काम होत नाही. आणि आमचं कंपाऊंड बघितलं असेल तुम्ही किती जास्त मोठं आहे. आणि हे कपडे बघू शकता, पण हे कपडे ना आजचे नाही आहेत, म्हणजे आजचे कपडे अजून धुवायचेच आहेत. हे ना कालचे कपडे आहेत. तर काल काय वाळले नव्हते, तर त्याच्यामुळे ना, तर आज ते इथं वाळू टाकलं होतं. आणि माझं हे रोजच असतं, म्हणजे कपडे ना ज्या दिवशी धुते ते काही वाळत नाहीत, मग ते परत दुसऱ्या दिवशी सकाळी ना बाहेर वाळू टाकावं लागतं, तर तेव्हाच ते वाळतात. कारण मी लेट कपडे धुते आणि चिन्नूमुळे ना पटकन धुवायचं म्हणते, तर पण ते होतच नाही. कारण तो उठला ना त्याचा खाऊ-पिऊ करणे आणि मग नंतर त्याला फिरवणे, झोपवणे. आणि इथं परत पडला, बघू शकता मी पटकन पळत गेले. तर असं आहे, आता पडल्यावर ना खूप जास्त रडला पण. तर तुम्ही बघू शकता मी त्याला सांगत होते जाऊ नको रे, जाऊ नको रे, तरीही त्याला तिथे जायचं होतं. तर असं काहीसं चालू असतं या लेकराचं.
आणि खूप जास्त आगाऊपणा करतो, एक गोष्ट ऐकत नाही, स्वतःच करायला बघतो. तर इथे म्हटलं जाऊ दे आता ह्याला खाली सोडायचंच नाही, तर ह्याला घेऊनच ना पूर्ण असं पाणी वगैरे मारून घेतलं, कारण जरा जरी सोडलं ना तर खूप जास्त परत पळापळी करतो आणि ऐकत पण नाही, आणि 100 वेळा पडू दे परत त्याला तेच करायचं असतं. तर मग इकडे असं म्हटलं त्याला घेऊनच पूर्ण इकडे मस्त बाहेर पाणी वगैरे मारून घेतलं, त्याच्यानंतर पाईप वगैरे काढलं आणि अशा प्रकारे ना बाहेरचं सगळं छान क्लीन झालं होतं. आणि पूर्ण ना इकडे आग वगैरे पण लावून घेतलं होतं, म्हणजे जे पालापाचोळा होतं ना त्याला, कारण ते परत जास्त पसरतं म्हणून. तर असं काहीसं चालू होतं माझं. आणि चिनूचं ना जेवण वगैरे झालं होतं, मग त्याच्यानंतरच इकडे ना बाहेर पाणी वगैरे मारायला घेतलं. आणि तुम्ही इकडे बघू शकता ते आकाश चालली म्हणजे आले होते, ते जे आता समोरून गेलं ना ते आले होते. आणि मग त्याच्यानंतर ना थोडा वेळ बसले वगैरे, चिनूचं जेवण वगैरे झालं, मग त्याच्यानंतर ना ते जायला निघाले. तर आता इकडे पण चिनूला मस्त आंघोळ वगैरे घालून ना रेडी केलं. म्हटलं माझं बाहेरचं पण सगळं पाणी वगैरे मारून झालं तेव्हाच परत धुवून घेतलं, चप्पल पण धुवून झाल्यावर ना आणि चिनूला बाहेर राऊंड मारून आणायचं होतं, कारण ना त्याला ना बाहेर फिरून आणल्याशिवाय त्याला बिलकुल चैन नाही पडत. आणि बाहेर जायचं त्याला इतकं घाई लागलेलं असतं ना, पहिले उठल्यापासूनच म्हणतो चल चल. म्हणून म्हटलं की पहिल्यांदा ना त्याला फिरून आणू, मग नंतर झोपू, कारण आता जेवण वगैरे पण झालं, म्हणजे थोडंसं फिरलं ना मस्त झोप येईल म्हणून. तर इकडे बघू शकता फिरायला जायचं म्हणजे मला मस्त चप्पल वगैरे पण आणून देतो, सगळंच करतो आणि मस्त चल म्हणून म्हणतो. मग त्याला मस्त फिरवायला घेऊन गेले. हाय. तर आता मी चिनूला वगैरे झोपवलेली आहे. तर आता मला छोटे मोठे कामं करायचे आहेत, पण त्याच्या आधी म्हटलं तुमच्यासोबत ना एक प्रोडक्ट शेअर करूया. तर चला बघूया काय प्रोडक्ट आहे ते. तर मी ना हे बेडशीट मागवलं होतं, तर आता तुम्हाला दाखवते. तर ना हे 3D बेडशीट आहे, खूप मस्त आहे, म्हणजे डबल बेडचं आहे. तुम्हाला दिसणार नाही असं. तर ना हे बेडशीट असं आहे, पूर्ण असं हत्ती वगैरे आहे. तर मी बेडवर घालून दाखवते, पण त्याच्यासोबतच ना हे पिलो कवर आले, म्हणजे ह्याच्यावर जे प्रिंट आउट आहे ना तेच प्रिंट आउट आपल्या बेडशीटवर पण आहे. बघू शकता इथं मस्त असं प्रिंट आउट हत्ती, म्हणजे 3D मध्ये आलेलं आहे हे. 3D प्रिंट आउट मध्ये खूप छान बेडशीट आहे, कापड क्वालिटी एकच नंबर आहे सर्व. तर असे 2 पिलो कवर भेटणार आहे आपल्याला, बघू शकता किती मस्त, म्हणजे खूप सुंदर हे 3D वर्क आहे. म्हणजे असं वाटतं की आपण रिअल मध्ये तिथे आहोत का काय. आणि चिनूला ना मी अशाच प्रकारचे मागवत असते. जे अगोदर आहे बेडवर ते तर मिकी माऊसचं आहे, तुम्हाला माहीतच असेल. तर आता मी बेडवर वगैरे सर्व अरेंज करून दाखवते. आणि ह्या प्रोडक्टची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर कम्युनिटी पोस्ट जाऊन नक्की चेक करा, तर तिकडे मी ह्याची लिंक देईन. तर चला आता बेडवर वगैरे टाकून आपण बघूया. आणि ह्याचं शॉर्ट पण मी अपलोड करेन आपल्या यूट्यूबवर आणि इन्स्टावर. तर तुम्ही अजून ना मला इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर तिकडे जाऊन पटकन फॉलो करा, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली तुमच्या DM मध्ये जर तुम्ही लिंक वगैरे असं टाईप करा ना तर तुमच्या DM मध्ये त्याचं लिंक भेटून जाईल. तर चला बघूया कसं आहे प्रोडक्ट. तर आता हे मला इकडे बेडवर ना हे बेडशीट हातरून ना पूर्ण व्हिडिओ शूट करायचं होतं, म्हणून चिनूला ना मी इकडे आतल्या बेडरूम मध्ये नाही झोपवले, कारण म्हणजे त्याला ना हॉलमध्ये झोपवले, तर मला इकडे शूट करायचं होतं म्हणून. आणि तुम्ही बघू शकता किती जास्त मेहनत करावं लागतं. तर ना आता हे वाटतं आपल्याला काय व्हिडिओ फोन उचलायचा आहे, फक्त कॅमेरा ऑन करायचा आणि व्हिडिओ काढायचा, पण तसं बिलकुल नसतं. तर एवढं सर्व काही करावं लागतं. म्हणजे पूर्ण आपलं घर जे आहे, घर इथे स्वच्छ करून ठेवले होते, पण परत पसारा मला करावं लागलं. आणि हे बघू शकता परत ह्याच्यामध्ये डबल काम तर डबल मेहनत तर लागतेच, पण वेळ पण जातो. जर आपण एकटे राहत असेल, फक्त म्हणजे दोघंच असेल, बाळ वगैरे काय नसेल, तेव्हा ठीक आहे, आपण सर्व आरामात करू शकतो. पण जेव्हा बाळ असतं आणि त्याला सांभाळत हे सर्व कामं करायचं म्हटलं ना खूप जास्त अवघड होऊन जातं. आणि त्यातल्या त्यात ना आपल्याला घरातल्या कामामधूनच वेळ नाही भेटत, आपल्याला लेकरामधून. आणि अशा सर्व कामांसाठी वेळ काढणे म्हणजे थोडंसं अवघडच असतं. पण
जर आपल्याला मनांना करायची इच्छा असेल किंवा आपल्याला करून दाखवायचंच असेल ना, तर हे सर्व ना सोपं होऊन जातो आणि आपण वेळात वेळ काढून ना आपले कामं आपण करायला लागतो. तर असं काहीसं आहे. तर आपल्याला ना नाही म्हणायला खूप जास्त रिझन्स असतात. फक्त ना करण्यासाठी एकच कारण असतं, ते म्हणजे करायचंच आहे असं म्हणून. तर ना मला हे ना यावर्षी तर करायचंच आहे किंवा म्हणजे यूट्यूबमधून आपल्याला काहीतरी करायचं आहे. म्हणजे आता यूट्यूब करायचं म्हणून करायचं नाही, तर माझ्याकडे तर वेळ बिलकुल नाही आहे. तरीही मी वेळात वेळ काढून ना हे सर्व करत असते. का तर म्हणजे हे करून बघायचंच आहे मला, की यूट्यूबमधून म्हणतात की अर्निंग होते, हे होते, ते होते. तर ते कसं असतं मला ते बघायचंच आहे. आता मला वेळ नाही आहे, तरीही मी वेळात वेळ काढून ना व्हिडिओज वगैरे बनवत असते. कारण मला हे करून दाखवायचंच आहे की यूट्यूबमधून आपण काहीतरी करू शकतो आणि ना काही लोकांना मोटिवेट करायचं आहे. पण त्याच्या आधी मला स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. तर म्हणूनच एवढी सर्व मेहनत चालू आहे. असो, तर जे व्हिडिओ करतात त्यांनाच हे स्ट्रगल समजतं आणि त्यांनीच हे सर्व समजू शकतात. बाकी बोलणारे तर बोलतच असतात, पण त्यांच्याकडे आपण इग्नोर करायचं आणि आपलं काम आपण करत राहायचं. असो, हे सर्व ज्ञान मी बाजूला ठेवते आणि तुम्ही आता पूर्ण बेडशीटचं लुक बघू शकता. किती सुंदर दिसत आहे हे बेडशीट घातल्यावर. तर अगोदरचं लुक आणि ह्या लुकमध्ये किती जास्त फरक आहे. आणि हे बेडशीट ना 3D मध्ये येत आहे. आता 2 पिलो कवर पण आहे, तेही मी ठेवून घेते. आणि व्हिडिओसाठी ना हे पूर्ण बेडवरचं पसारा काढून ते खाली ठेवलं होतं आणि ते सर्व आता परत आवरायचं म्हणलं ना थोडंसं तामछामच आहे. तर आता या बेडशीटची लिंक तर मी कम्युनिटी पोस्टमध्ये देत आहे, जाऊन नक्की एकदा चेक करा. तर कसं वाटतंय बेडशीट तेही मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही ना नवीन असाल माझ्या चॅनलला, फर्स्ट टाईम माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर असं काहीसं आहे बेडशीटचं फायनल लुक. तर टाकल्यावर ना हे बेडशीट असं दिसत आहे. तर तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल तर नक्कीच कम्युनिटी पोस्ट जाऊन चेक करा. आणि खूप जास्त छान आहे आणि हत्ती वगैरे प्रिंटआउट बघू शकता आणि ते 2 पिलो कवर पण येणार आहे. हो, तर कसं वाटतं हे बेडशीट मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि ऑर्डर नक्की करा. खूप छान आहे याच्यामध्ये. तर बेडशीट, ड्रेस, साडी आणि अजून काहीसं प्रोडक्ट होते, त्याचे व्हिडिओ सगळे काढले होते. तर त्याचा एवढं जास्त पसारा झाला होता आणि चिनू पण झोपला होता. तर आता ते घर पूर्ण क्लीन वगैरे करून घेतलं, म्हणजे बेडशीट वगैरे चेंज केलं, परत सर्व आवरून ठेवलं, बाहेरून कपडे आणले तेही घडी केले आणि असं काहीसं दिसत आहे एकदम क्लीन घर. आणि चिन्नू अजून झोपलेलाच आहे, म्हणजे त्याला झोपूनच मी काहीही काम करू शकते असं आहे. आता माझा एक व्हिडिओ वगैरे सगळं शूट झालं आहे, ते तुमच्यासोबत लवकरच शेअर करते. आणि आता ना अजून एक पार्सल आलं होतं, तर ते ना शॉर्ट कुर्तीच आहे, तर ते पण त्याच्यामध्येच ॲड करते. अजून काही काही प्रोडक्ट मागवले आहेत, म्हणजे ड्रेसच, कारण आम्हाला आता जायचे कुठेतरी बाहेर. तर कुठे जाणार आहे ते नंतर कळेलच तुम्हाला हळूहळू. तर अजून थोडासा टाईम आहे त्याला. तर त्याच्यासाठीच काही प्रोडक्ट्स म्हणजे कपडे वगैरे मागवले, ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करतेच मी. तर असं आहे. तर आता खूप जास्त भूक लागलंय एवढं सर्व काम करून, तर जेवून घेते. अजून फरशी वगैरे पुसायचं आहे, कपडे धुवायचे आहेत, असं ते करून घेते हळूहळू. दुपारी इकडे बाकीचं सर्व आवरून घेतलं आणि संध्याकाळी ना ह्यांनी कामावरून आल्यावर ना म्हणजे येतानाच इकडे रताळे भाजून आणले होते मस्तपैकी, तर ते खाऊन घेतलं. आणि संध्याकाळी आम्ही इकडे ना मंदिरात गेलो होतो थोडंसं दर्शन वगैरे करून येऊ म्हणून. आणि इकडे आल्यावर ना येताना तर मी चांगलीच होतं, पण रस्त्यातच ना माझं पाय लचकलं आणि मी पडले आणि इतकं जास्त लागलं ना, थोडंसं गुडघ्याला आणि साईडला वगैरे असं लागलं. असं म्हटलं तसंच उठले आणि परत चालत आले. म्हणजे माझं इकडे पॅन्ट फाटलं, म्हणजे खरचटून. मग इकडे तरी मंदिरात आलो. तर इकडे आल्यावर ना माझ्या लेकराचं इतकं जास्त म्हणजे पळापळी चालू होतं ना, की काय विचारायला नको. इथे सगळं लाईट्स वगैरे बघून ना इतकं जास्त त्याला उत्सुकता येत होतं आणि लेकरं पण खेळत होते, तर त्याच्यामुळे ना त्याचं अजूनच जास्त मस्ती झालं होतं. मग मस्त आम्ही दर्शन वगैरे केले, तिकडे थोडा वेळ बसलो आणि मग नंतर घरी आलो. तर असा होता आजचा दिवस.
तर आमच्यासोबत ना हे दीदी लोक पण आले होते, म्हणजे आम्ही सगळेजण मिळून गेलो होतो मंदिरला. तर मस्त असं दर्शन केलं, छान थोडा वेळ बसलो तिकडे आणि मग नंतर ना घरी आलो. तर असं छान संपला आजचा दिवस. तर हा व्लॉग कसं वाटलं मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा, आणि व्लॉग आवडला असेल, सर्व प्रोडक्ट्स आवडले असतील तर नक्कीच मला इथे कॉमेंट करा की प्रोडक्ट कसे आहेत, व्हिडिओ कसा आहे, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.